तर संजू मला तुझी गरज सुपर आहे. 8 में आके डगआउटमधून वो मौका आया है. मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला कसा? तर विजयानंतर टीम इंडिया सेमीफायनलला पोहोचली आहे. तर टीम इंडिया सेमीफायनलचा सामना हा इंग्लंड असणार आहे. हा सामना 4 मार्चला होणार आहे. तर बातमी मराठी मॉडर्नमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण सांगणार आहोत संजू सॅमसंगबद्दल अनेक सेमीफायनलविषयी थोडीशी माहिती. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकही. तर T20 वर्ल्ड कपमध्ये आज अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाने 5 विकेट राखून वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. टीम इंडियाच्या विजयानंतर संजू सॅमसंगने 97 धावांची अतिशय फास्ट मोठी खेळी केली आहे, जेणेकरून टीम इंडिया थाटामाटात सेमीफायनलला गेलेला आहे. तर याच खेळीमुळे संजू सॅमसंगचं हे नाव लौकिक झालं आहे. वेस्ट इंडिजने टीम इंडियासमोर 195 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची टीम इंडियाची ओपनर अभिषेक शर्मा तर नेहमीप्रमाणे 10 धावांवर स्वस्तात बाद झाले होता. त्याच्या या पाठोपाठ ईशान किशनही 10 धावांवरच माघारी गेला. नेमकं कसं काय? नेमकं घडलंय काय? दोन्हीही फलंदाज 10 धावांवर का बाद झाले याची सगळ्यांना शंकाच लागली होती. तर ईशान बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. यावेळी त्याने संजूला चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला. संजूने 26 बॉलमध्ये आपले अर्धशतक ठोकले. या अर्धशतकात गौतम गंभीरसह सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने संजूला अभिनंदन केले. तर या सामन्यामुळे आता या दरम्यान मैदानात गौतम गंभीरने "तू मैदानात उभा राहा, मला तुझी गरज आहे" असे हातावरे करत त्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानं संजूनं काय शेवटपर्यंत मैदान सोडलं नाही. तर सूर्या बाद झाल्याच्या नंतर तिलक वर्माने फटकेबाजी केली, परंतु ही फटकेबाजी लय वेळ चालली नाही. हार्दिक देखील पण आला तसाच गेला, फारशी कमाल करू शकला नाही. एकीकडे या सगळ्यांचे विकेट पडत असताना संजूने एकट्यानेच दम धरला आणि दमादमाने टिकून राहिला ग्राउंडवर. तर दरम्यान शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 7 धावांची गरज असताना संजूने पहिल्यांदा 6 मारला आणि दुसऱ्या बॉलवर चौकार मारून सामना जिंकून दिला. दरम्यान त्याने 50 बॉलमध्ये 97 धावांची आणि मॅच विनिंग खेळी केली. या खेळीत त्याने 4 षटकार आणि 12 चौकार मारून संघासाठी एक अतिशय चांगली खेळी केली. तर या विजयानंतर टीम इंडिया सेमीफायनलला पोहोचला आहे. तर टीम इंडिया सेमीफायनलला जाऊन इंग्लंडविरुद्ध आता मोठे आव्हान आहे आणि येणाऱ्या पुढील सामन्यामध्येही संजूसाठी एक चांगला दिवस असणार आहे. तर संजूला आपल्यातर्फे शुभेच्छा आणि टीम मॅनेजमेंटची. तर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद.